तर दादा बिल्लाला आज एवढा सजवलाय याच्या मागे काय विशेष कारण आहे आज? तर कालच तुमचे मोठा असा गुलाल झालेला आहे पिसारवे पाटीला, तर त्या शर्तीबद्दल काय सांगू शकता? तर दादा आपल्या बिल्लाने या सीझनला किती गुलाल घेतले, त्यापैकी तुमच्या आठवणीत असलेली शर्यत कोणती, म्हणजे त्या शर्यतीला बिल्ला तुमच्या मनासारखा पळालेला? तर दादा बिल्ला एवढा फिटनेस मध्ये आहे तर त्याच्या मागे कुठे ना कुठे. नमस्कार मंडळी, तर शर्यतवाला ब्लॉगर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे उसाटणे गावामध्ये बिल्लाच्या गोट्यावर. तर दादा सर्वात प्रथम परिचय द्या तुमचा. मी योगेश पाटील आणि सूरज गडगे उसाटण्याचे. तर दादा बिल्लाला आज एवढा सजवलाय याच्या मागे काय विशेष कारण आहे आज? आज म्हणजे आमच्या गावदेवीची यात्रा असते. उत्सवानिमित्ताने एक बैलाला दर्शनाला नेण्यासाठी बैलाला सजवलेला आहे. दादा तर आज आपल्या गावदेवीच्या उत्सवानिमित्त आपल्या बिल्लाला सजवलंय, तर तुमच्या गावदेवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हो नक्कीच. आम्ही त्यासाठी आमच्या आई गावदेवी प्रसन्न उसाटणे या नावाने गाडी पळवतो. मग हा गावदेवीचा आशीर्वाद आमच्या सोबतच असतो नक्की. तर दादा आज गावदेवी उत्सवानिमित्त बिल्लाला गावदेवीच्या चरणाशी दर्शन घेण्यासाठी नेला होता, तर त्याचा रुबाब काय वेगळाच होता आज? हो नक्कीच, त्याचा रुबाब वेगळाच होता. कारण आज जरा जास्तच माराला वगैरे धावत होता थोडा, पण त्याचा रुबाब वेगळाच होता आज. तर कालच तुमचे मोठा असा गुलाल झालेला आहे पिसारवे पाटीला, तर त्या शर्तीबद्दल काय सांगू शकता? हो नक्कीच. सुनी शेट गोलिवली यांना एक फोन केला, त्यांनी पहिला दिला आणि ती गाडी चांगली पळाली आणि परत एकदा तीच गाडी पळणार आहे आमची. तर दादा आपल्या बिल्लाने या सीझनला किती गुलाल घेतले? गुलाल घेतले, बरेच घेतले, काय त्याचे मोजमाप, पण बरेच घेतले गुलाल. आणि त्यापैकी तुमच्या आठवणीत असलेली शर्यत कोणती, म्हणजे त्या शर्यतीला बिल्ला तुमच्या मनासारखा पळालेला आहे? होय नक्कीच. आमच्याच मैदानात पडल्याचा सर्जा आणि बिल्ला पळालेला, तेव्हा बिल्ला आमच्या मनासारखा पळालेला. तर बैलगाडा क्षेत्र हा असा आहे की या क्षेत्रात एकट्याने काही होत नसतं, तर आपल्या पाठीशी जिवलग मित्र परिवार आहे, त्यांच्याविषयी काय सांगू शकता? हो नक्कीच. आमचा जिवलग मित्र परिवार खूपच आहे. त्याच्यामध्ये सूरज गडगे झाला, सनी झालं, आकाश झालं, हे यांचा खूप मोठा सहवास असतो याच्यामध्ये. रुपेश पवार झाले, असे जे मित्र परिवार आहे आमचे, यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. तर ते म्हणजे सकाळीपासून संध्याकाळपर्यंत मेहनत कधी पण करायला आमच्या सोबतच असतात. आणि दादा बिल्लाचे असे तुम्ही सर्व आहेतच, पण तुमच्या पाठीशी असा जुने जाणते कोण आहेत की त्यांचा आशीर्वाद आहे? आमचे जुने जाणते म्हणजे गुलदेव शेठ पाटील हे बिल्लाचे मालक आहेत आणि त्यांचा खूप मोठा साथ असतो आमच्या पाठीशी. तर दादा बिल्ला एवढा फिटनेस मध्ये आहे तर त्याच्या मागे कुठे ना कुठे नक्कीच गावदेवीचा आशीर्वाद आहेच, पण तुम्ही त्याचा व्यायाम कसा प्रकारे घेता? हो, व्यायाम घ्यायलाच लागतो. कारण सकाळी सनी झालं, रुपेश पवार असे, म्हणजे उमेश पाटील, गुरुदेव दादा, हे असे सर्व सकाळी लवकर 6ला उठून त्याचे मेहनतीच्याच मागे असतात त्याच्या. आणि जर बिल्लाला शर्यतीला न्यायचं असेल तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी कशा प्रकारे नियोजन असतं, म्हणजे? सकाळीच नियोजन असतो. सकाळी धुतल्यानंतर बैलाला सजवून डायरेक्ट मैदानात नेला जातो. तर बिल्लाचं म्हणजे नियोजन करता कोण आहे असं की शर्यतीला नियोजन नियोजन करतो? करता म्हणजे सूरज पहिरे वगैरे, सूरज प्रवीण शेठ हे दोघे पहिरे वगैरे करतात आणि नियोजन वगैरे तेच दोघे करतात. आणि बिल्लाला सुट्टीला कोण असतो, किंवा कसं आहे की सुट्टीला नीट सुट्टी झाली तरच आपली गाडी म्हणजे लवकर निघते पुढे? सुट्टीला कसं आहे माहितीये का, संदीप ढोणे नांदिवलीचा, हरिदास मडवी डोंबिवलीचा पैलवान, आणि केशव मामा, असे 3-4, दिनेश भाल, हे असे 3-4 सुट्टी मेकर असे आहेत का बैलाला सुट्टीला उडीच देणार आणि सुट्टी चांगली करणार ना. ते सुट्टीला असले तर आम्हाला पण टेन्शन नसतो. बिल्ला तर आहेच आपल्या दावणीला, पण आता नवीन वासरू सुद्धा दिसतोय, तर त्याचं काय नाव आहे आणि त्याचं कसं काही नियोजन असतं? त्याचं नाव बिस्किट शेट आहे. त्याचं नियोजन पण आम्हीच सर्वजण करतो आणि पुढल्या वर्षी त्याचं चांगलं योगदान आहे. कारण अंदा पण त्याला आम्ही जास्त वेळी फेऱ्यातच ठेवलाय. पुढल्या वर्षी त्याला नक्की काढणार आहे. तर दादा आपलं घरचंच मैदान म्हणजे वाघोबा मैदान उसाटणे, तर मैदानाबद्दल काय सांगू शकता तुम्ही? मैदान म्हणजे जे आमची बैलाची कमिटी आहे त्याच्यातलेच मैदानात असतात आणि त्यामुळे मैदान व्यवस्थित पार पडतो. चांगलं संयोजन असतं, त्यामुळे व्यवस्थित पार पडतो. दादा तुम्हाला आणि बिल्लाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, आणि तुम्ही आम्हाला छोटीशी बाईट दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही पण एवढ्या लांबून बाईट घ्यायसाठी आमच्या गोट्यावर आले, त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद.